नमस्कार मंडळी, आज आपण ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय पहिला ओवी क्रमांक 151 ते 180 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 151. तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपद्यतिक, हा काशीपती देख महाभाऊ. याचा अर्थ द्रुपद राजा, महावीर काशी राजा, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे व वीर त्या ठिकाणी जमले होते. ओवी क्रमांक 152. तेथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितू, दृष्टद्युम्न नृपनाथू शिखंडी हन. याचा अर्थ त्याचप्रमाणे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य असा सात्यकी, नृपश्रेष्ठ, दृष्टद्युम्न, शिखंडी. ओवी क्रमांक 53. विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर, तीही नाना शंख निरंतर आस्फुरिले. याचा अर्थ त्याचप्रमाणे विराट व इतर जे जे सेनानायक होते तेही आपापले वेगवेगळ्या तऱ्हेचे शंख एकासारखे वाजवू लागले. ओवी क्रमांक 154. तेने महाघोष निर्घाते, शेष कुर्मू अवचिते, गजबजोनी भूभाराते सांडू पाहती. याचा अर्थ त्या शंखांच्या महाध्वनीच्या आघाताने शेष व कुर्म दचकले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास सिद्ध झाले. ओवी क्रमांक 155. तेथ तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोळीत, समुद्राजळ उसळत कैलास वेरी. याचा अर्थ त्या योगाने त्रैलोक्य डळमळू लागले, मेरू व मांदार हे हलू लागले, समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळले. ओवी क्रमांक 156. पृथ्वी तळ उलथो पाहत, आकाश असे आसुडत, तेथ सडा होत नक्षत्रांचा. याचा अर्थ पृथ्वी पालती होते की काय व आकाश कोसळून पडते की काय असे वाटू लागले आणि उल्कापात होऊ लागला. ओवी क्रमांक 157. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली, ऐसी एकटाळी पिटिली सत्यलोकी. याचा अर्थ सत्यलोकी सृष्टी बुडाली रे बुडाली, आता देव निराधार झाले अशी एकच हाकाटी झाली. ओवी क्रमांक 158. दिहाची दिन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकारो झाला तिही लोकी. याचा अर्थ सूर्य दिवसाच थांबला आणि प्रलय काळचे वेळेप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडून गेला. ओवी क्रमांक 159. ते देखोनी आदी पुरुषू विस्मितू, मने जने होय पा अंतू, मग लोपेला अद्भुतू संभ्रमू तो. याचा अर्थ ते पाहून भगवान श्रीकृष्ण फार विस्मित झाले आणि कदाचित सृष्टीचा अंत होईल असे जाणून त्यांनी तो आवेशयुक्त शंखनाद थांबवला. ओवी क्रमांक 160. मनोनी विश्व सावरले, एरवी युगांत होते ओढवाले, जय महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी. याचा अर्थ म्हणूनच हे जग वाचले, नाहीतर कृष्णादिकांनी जेव्हा शंख वाजविले तेव्हाच त्यांचा अंत होण्याची वेळ आली होती. ओवी क्रमांक 159. तो घोष तरी उपसंहारला, परी पडिसाद होता राहिला, तेने दळभार विध्वंसीला कौरवांचा. याचा अर्थ तो शंखनाद थांबला, पण त्याचा जो प्रतिध्वनी घुमत होता त्या योगाने कौरव सैन्याची दानादान झाली. ओवी क्रमांक 162. जैसा गज घटा अंतू, सिंह लीला विदारितू, तैसा हृदयाते भेदितू कौरवांची या. याचा अर्थ ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचे विदारण करतो त्याप्रमाणे त्या प्रतिध्वनीने कौरवांची हृदये विदीर्ण केली. ओवी क्रमांक 163. तो गाजत जाऊ ऐकती,
तव उभेची हिये घालिती, एकमेकांते म्हणती सावध रे सावध. याचा अर्थ तो ध्वनी ऐकून उभ्या उभ्याच सर्वांचे धैर्य सुटले आणि एकमेकांस सावध रे सावध असे म्हणू लागले. ओवी क्रमांक 164. तेथ बळे प्रौढी पुरते, महारथी वीर होते, तीही पुनरपी दळाते आवरिले. याचा अर्थ त्या ठिकाणी शक्तीने व पुरुषार्थाने युक्त असे जे महारथी होते त्यांनी सैन्याला पुन्हा धीर देऊन सावरिले. ओवी क्रमांक 165. मग सरीसेपणे उठावले, दुन वटोनी उचलले, तया दंडी क्षोभले लोकत्रय. याचा अर्थ मग ते मोठ्या तयारीने पुढे सरसावले व त्यांनी दुप्पट आवेशाने चाल केली. तेव्हा त्या आवेशयुक्त सैन्याच्या योगाने त्रिभुवन अगदी त्रस्त होऊन गेले. ओवी क्रमांक 166. तेथ बाणवरी धनुर्धर, वर्षताती निरंतर, जैसे प्रळयात जलधर अनिवारका. याचा अर्थ ज्याप्रमाणे प्रलय कालचे दुर्धर मेघ एकसारखी वृष्टी करतात त्याप्रमाणे ते धनुर्धर तीक्ष्ण बाणांची वृष्टी करू लागले. ओवी क्रमांक 167. ते देखलिया अर्जुने, संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिठी सेने घालीतसे. याचा अर्थ ते पाहून अर्जुनाच्या मनाला फार संतोष झाला व त्याने मोठ्या आवेशाने सैन्यावर दृष्टी फेकली. ओवी क्रमांक 168. तव संग्रामी सज्ज झाले, सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलिले पंडुकुमुरे. याचा अर्थ तेव्हा सर्व कौरव युद्धास सिद्ध झालेले पाहून पंडुपुत्राने सहज लीलेने धनुष्य उचलिले. ओवी क्रमांक 169. ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा, आता झडकरी रथू पेलावा, नेवुनी मध्ये घालावा दोही दळा. याचा अर्थ मग अर्जुन म्हणाला, देवा आता आपला रथ लवकर चालवा आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करा. ओवी क्रमांक 170. जव मी नावेक, हे सकळ वीर सैनिक, निहाळीन अशेख झुंजते जे. याचा अर्थ म्हणजे तेथे युद्ध करण्याकरिता आलेल्या वीरास मी क्षणभर निहाळून पाहिन. ओवी क्रमांक 171. येत आले असती आघवे, परी कवनेसी म्या झुंजावे, हे रणी लागे पहावे मनोनिया. याचा अर्थ कारण येथे जरी सर्व वीर जमले आहेत तरी रणांगणावर मला कोणाशी युद्ध करावयाचे आहे ते पाहिले पाहिजे. ओवी क्रमांक 172. बहुत करुणी कौरव, हे आतुर दुस स्वभाव, वांटी वेविन हाव बांधिती झुंजी. याचा अर्थ हे बहुतेक उतावळे व दुष्ट बुद्धी कौरव अंगात पराक्रम नसता युद्धाचा हाव धरीत आहेत. ओवी क्रमांक 173. झुंजाची आवडी धरिती, परी संग्रामी धीर नव्हती, हे सांगोनी रायाप्रती काय संजयो म्हणे. याचा अर्थ यांना युद्धाची हौस आहे खरी, परंतु यांच्याच्याने रणभूमीवर धैर्य धरवत नाही इतके राजाला सांगून संजय पुढे म्हणाला. ओवी क्रमांक 174. आईका अर्जुन इतुके बोलिला, तव श्रीकृष्णे रथू पेलिला, दोही सैन्या माझी केला उभा तेने. याचा अर्थ राजा ऐक, अर्जुनाचे हे भाषण श्रवण करीताच श्रीकृष्णांनी रथ चालविला व दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा केला. ओवी क्रमांक 175. जेत भीष्म द्रोणादिक, जवळिकेची सन्मुख, पृथ्वीपती आनिक बहुत आहाती. याचा अर्थ ज्या ठिकाणी भीष्म द्रोणादिक नातेवाईक व अनेक राजे समोर उभे आहेत. ओवी क्रमांक 176. तेथ स्थिर करुनिया रथू, अर्जुन असे पाहातू, तो दळभार समजतू संभ्रमेसी. याचा अर्थ त्या ठिकाणी रथ उभा केला असता
अर्जुन त्या सेनेकडे उत्सुकतेने पाहू लागला. ओवी क्रमांक 177. मग देवा म्हणे देख देख, हे गोत्र गुरु असेख, तव कृष्णमणी नावेक, विष्मो जाहला. याचा अर्थ मग म्हणाला, देवा पहा पहा, हे तर सर्व आमचे आप्त वर्ग व गुरु आहेत. हे ऐकून श्रीकृष्णास क्षणभर आश्चर्य वाटले. ओवी क्रमांक 178. तो आपण म्हणे, येत काही कवन जाणे, हे मनी धरिले येणे, परी काही आश्चर्य असे. याचा अर्थ ते आपल्या मनात म्हणतात, अर्जुनाने हे मनात का आणले कोण जाणे, परंतु ज्या अर्थी तो असे म्हणत आहे त्या अर्थी त्यात काहीतरी विशेष आहे. ओवी क्रमांक 179. ऐसी पुढील से घेतू, तो सहजे जाणे हृदयस्तू, परी उगा असे निवांतू, तिये वेळी. याचा अर्थ पण भगवान दुसऱ्यांचे मनोगत सहज जाणणारे असल्यामुळे त्यांनी पुढील भविष्य जाणले, परंतु त्यावेळेस काहीच न बोलता ते स्तब्ध राहिले. ओवी क्रमांक 180. तव तेत पार्थ सकळ, पितृपितामह केवळ, गुरुबंधू मातुळ, देखता जाहला. याचा अर्थ तेव्हा अर्जुनाने आपले सर्व वडील, आजे, गुरु, बंधू व मामा असे पाहिले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.